हॅलो, नमस्कार. तर आज आमच्याकडे आमचे एक फ्रेंड्स जेवायला येणार आहे डिनरसाठी. आणि मग मी तयारी कशी करते किंवा त्यांच्यासाठी काय काय जेवणामध्ये मेनू बनवला हे सगळं तुमच्यासोबत या मिनी ब्लॉगमध्ये मी शेअर करणार आहे. हा एक जुना व्हिडिओ आहे. तेव्हा आमच्याकडे फार गरम होतं, त्यामुळे मुलांना थोडीशी आईस्क्रीम दिली होती खायला आणि सियारा मस्त हाताने खात होते. आणि आता वाजलेले आहे संध्याकाळचे 4:30 पावणे 5. तर मी माझ्यासाठी पहिले चहा बनवून घेतला आणि पॅरलली सगळी तयारी करायला सुरुवात केली. तर जेवणामध्ये मी अगदी सिंपल जेवण बनवणार आहे, जे माझ्या हातचं सगळ्यांना आवडतं तशा पद्धतीने. तर इथे मी फ्लावरची, कांदा, टमॅटो आणि थोडेसे मटार घालून छान लाल मसाल्याची भाजी बनवणार आहे, जी की अगदी सोप्या पद्धतीने मी बनवते, पण खूप छान लागते ती चपाती बरोबर. तर जो आपला कॉलीफ्लॉवर असतो किंवा गोबी, त्याला स्वच्छ धुवून छानसं म्हणजे कट वगैरे करून मी आधीच ठेवलं होतं आणि चहा उकळेपर्यंत इकडे मसाला छान परतून घेतला. आणि जेवणामध्ये आम्ही एक 5 ते 6 लोकं आहोत, त्यामुळे ही भाजी तुम्हाला थोडीशी जास्त वाटत असेल आणि एकच भाजी करणार आहे, त्यामुळे पण ती थोडीशी जास्त आहे. तर खूप जण मला विचारतात की तू जेव्हा जेवायला बोलवते तेव्हा मस्तपैकी छान इंडियन मेनू बनवते. आम्हाला हे होत नाही. तर कसं आहे की तुम्हाला थोडी आवड पण पाहिजे आणि काही गोष्टींची ना तयारी पण पाहिजे, तेव्हा मग सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे पार पडतात. तर आता गोबीची भाजी माझी झाली, त्यानंतर मी पटापट सगळ्या भाज्या उभ्या आकारांमध्ये कट करून घेतल्या आणि बासमतीचा जो तांदूळ असतो तो पाण्यामध्ये अर्धा घंटा ठेवला होता. तर इथे मी छानसा पुलाव बनवणार आहे, कारण की भाजी थोडीशी स्पायसी आहे, त्यामुळे मग भाज्या टाकून 1-2 हिरवी मिरची टाकून छान असा व्हेजिटेबल पुलाव बनवणार आहे, जेणेकरून तो मुलांना पण खाता यावा. तसेच थोडासा बुंदीचा रायता पॅरलली करून घेणार आहे. त्यामुळे दह्यामध्ये जिरे पावडर, लाल तिखट, साखर, हळद आणि मीठ वगैरे सगळं टाकून घेतलं आहे. आमच्याकडे तेव्हा छानसे गोड असे आंबे मिळत होते, त्यामुळे गोडामध्ये मस्त आज आंब्याचा रस असं बनवणार आहे. तर आता तुम्ही पाहू शकता 6:45 वाजत आलेले आहेत आणि माझं सगळं भांडी वगैरे धुवून सगळं किचन पण क्लीन झालेलं आहे. पूर्ण जो काही स्वयंपाक झाला तो डायनिंग टेबलवर इकडे आणून ठेवला. आणि तसेच खूप ताजं असं पाशी दोडकं होतं, त्याचीसुद्धा मी भजी बनवणार आहोत. तर भजी वगैरे जास्त मला तळायला थोडी भीती वाटते आणि अनुरूप खूप छान ती भजी बनवतो, त्यामुळे मी त्याला हे कट करून दिलंय. आणि इथे पालकचा पकोडासुद्धा तो बनवत होता, तर त्याची ही क्लिप आहे. आता फक्त गरमागरम पोळ्या बनवायच्या राहिल्या होत्या आणि असं पण ते 8 वाजता येणार होते आणि फक्त 7:15 वाजले होते. त्यामुळे मग आता भजे अनुरूप बनवणार आहे आणि छान गरमागरम पोळ्या मी बनवणार होते. तर इथे तुम्हाला मी फोटोच्या माध्यमातून दाखवते की किती छान सगळं झालं होतं. पालकचा पकोडा तर खूप क्रंची, क्रिस्पी आणि यमी झाला होता. तसेच हे पाशी दोडक्याचे भजेसुद्धा थोडेसे तळून घेतले होते आणि छानपैकी असं जेवणाचं ताट वाढून आम्ही सगळ्यांनी मस्तपैकी डिनर केलं. ॲक्च्युली आमचे हे जे फ्रेंड आहे हे आता मूव्ह होणार होते दुसऱ्या सिटीमध्ये, त्यामुळे मग त्यांना सेंड ऑफ पार्टी म्हणू शकता किंवा तिचे सासूबाई आल्या होत्या, त्यांना मला जेवायला बोलवायचं होतं. तर ह्या त्या काकू आहेत, त्यांना छानसं मी छोटंसं गिफ्ट दिलं. आणि ही आहे माझी फ्रेंड निधी. तर आता मी तिला नक्कीच मिस करेल, कारण की ते आता दुसऱ्या ठिकाणी राहायला जाणार आहेत. आणि छानपैकी जेवण झाल्यानंतर आम्ही थोड्या वेळ गप्पा मारल्या, मुलं छान खेळली आणि आता आम्ही त्यांना सी ऑफ करायला तिथे आलो होतो. तर दियान थोडासा नाराज झाला होता की मम्मा आता आद्यान परत कधी येणार. आणि चला तर भेटूयात आपण पुढच्या मिनी ब्लॉगमध्ये.